नमस्कार, मी अनिता पाध्ये प्रोडक्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मायाजाल ही सिरीज आता सुरू आहे, त्यातलाच आज एक भाग मी आपल्याला सांगणार आहे। एका गायिकेची शोकांतिका, ती गायिका कशी तिची शोकांतिका झाली आणि का झाली हे मी आजच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे। तिच्या थोडासा करिअरचा आढावा सुद्धा मी घेणार आहे नेहमीप्रमाणे। त्या गायिकेचं नाव आहे मुबारक बेगम। मुबारक बेगम ह्या लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांच्या पंक्तीमध्ये त्या नाही बसणार किंवा त्यांच्याशी तुलना त्यांची होऊ शकत नाही, कारण त्यांनी फार कमी गाणी गायली आणि त्याचं कारण पण मी सांगणार आहे। आणि त्यांच्या आवाजाची मात्र जी एक क्वालिटी होती ना, ती फार वेगळी होती। म्हणजे त्यांचा आवाज पातळ पण नव्हता आणि शमशाद बेगम यांच्यासारखा त्यांच्या आवाजाला धार पण नव्हती। एक मधल्या टाईपचा त्यांचा आवाज होता, ज्याला मी असं म्हणेन की मखमली आवाज होता। म्हणजे ना तो पातळ, ना तो नाकातला आवाज किंवा ना तो एकदम असा पुरुषी किंवा त्याला एक धार असणारा आवाज असतो की थोडासा तो कानाला धार असलेला आवाज आपल्याला कधी कधी मोठं जर का ताण घेतली तर त्याच्यामध्ये कधीतरी वाईट वाटू शकतो तो ऐकायला। परंतु असा मखमली आवाजाच्या मुबारक बेगम त्या मूळच्या राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातल्या सुजनगड मधल्या त्यांचा जन्म। त्यांचे वडील होते ते रेडी चालवायचे, म्हणजे ठेले जे असतात की फळांची गाडी घेऊन ते गावामधनं फिरत असत तिकडनं। 2 बहिणी आणि 2 भाऊ अशा, आणि त्या एकंदरीत ही सगळी 5 भावंड, आणि वडिलांवरती सगळं घर चालत होतं। घरामध्ये असं काही वातावरण नव्हतं की कोणीतरी संगीतामध्ये आहे का किंवा गाण्यामध्ये गायक म्हणून कोणी करिअर केले का, अशी अजिबात कुठलंच म्हणजे दूर पर्यंत कधी त्यांचा संबंध आला नव्हता, कुठल्याही कलेशी आला नव्हता संबंध। मात्र यांचे मुबारक बेगम यांचे जे काका होते तर त्या काकांना सिनेमा बघायचं फार वेड होतं। आणि मुबारक बेगम जेव्हा एक 3-3.5 वर्षाच्या झाल्या तेव्हा ते काका गावामध्ये एकच थिएटर होतं, सिंगल थिएटर, तर त्या थिएटरमध्ये मुबारक बेगमना घेऊन जात असत। म्हणजे 7चा शो असेल त्या काळामध्ये किंवा 9चा शो असेल तर त्या शोला घेऊन जात असत। आणि अंधार पडला थिएटरमध्ये, चित्रपट सुरू झाला की मुबारक बेगम झोपत असत। मात्र कसं काय माहिती नाही की गाणी सुरू झाली या चित्रपटामधली, तर ती गाणी सुरू झालं, काही वेळेला लाईव्ह असायचं म्युझिक त्याच्यामध्ये, तर ती गाणी सुरू झाली की त्या बरोबर उठायच्या आणि ते गाणं बरोबर ऐकायच्या। जसं जसं वय वाढवत गेलं, जरा त्या एक 5-1 वर्षाचं झाल्या तर तरी पण हा सगळं चालू होतं। काका घेऊन जात असत त्यांना पिक्चर बघण्यासाठी। मात्र घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुबारक बेगम त्या चित्रपटातलं जे आदल्या दिवशी त्यांनी गाणं ऐकलं असेल ते शब्द त्यांनी अगदी बरोबर डोक्यामध्ये ठेवलेले असत आणि ते शब्द आणि त्या चालीसकट ते गाऊन दाखवत असत। त्याच्यातनंच हा साक्षात्कार वडिलांना झाला की आपली मुलगी सुरेल आहे, आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण हिला जर का काही शिकवलं थोडंसं तर बरं पडेल, गाण्याचं शिक्षण दिलं तर। मात्र त्याच्यामध्ये असं झालं की काही कौटुंबिक गोष्टींमुळे काही महिन्यातच, काही 1-2 वर्षातच पूर्ण हे यांचं मुबारक बेगम यांचं कुटुंब होतं ते गुजरातला अहमदाबादला शिफ्ट झालं। आणि तिथेही वडिलांचा तोच व्यवसाय वडिलांनी केला की फळांची जी रेडी असेल ती सगळी घेऊन जायची गाव याच्यामधनं, रस्त्यामधनं दिवसभर चालवायची वगैरे। मात्र तिकडे आल्यानंतर, अहमदाबादला आल्यानंतर त्यांनी एक जे संगीताचे एक तिकडे शिक्षक होते त्यांच्याकडे मुबारक बेगमना पाठवायला सुरुवात केली गाणं शिकण्यासाठी, की या मुलीचा आवाज चांगला आहे तर ती जरा शिकली तर बरं पडेल म्हणून। आणि तिथे त्या 1-2 वर्ष शिकल्या। त्याच्यानंतर मात्र पुन्हा असं झालं की वडिलांनी अहमदाबाद सोडून बडोद्याला राहायचा निर्णय घेतला आणि पुन्हा सगळं कुटुंब होतं ते बडोद्याला आलं। मात्र तिथे सुद्धा वडिलांनी जी आहे ती मुबारक बेगम यांची शिकवणी तिकडे दुसऱ्या एका शिक्षकांकडे संगीताची शिकवणी सुरू ठेवली। तोपर्यंत असं झालं होतं की वडिलांचं थोडंसं वय झालं होतं,
कारण आधीची मुबारक बेगम यांची आधीची भावंड काही होती ती मोठी होती आणि त्या मनाने वडिलांचं वय व्हायला लागलं होतं आणि त्यांना असं वाटायला लागलं होतं की आता मी किती दिवस हा व्यवसाय करू शकेन, मला आता थोडंसं थकायला होतं की दिवसभर गाडी घेऊन फळांची फिरायचं, ओरडायचं बजायचं की कुठली फळं असेल तर त्याची नावं घ्यायची आणि ओरडायचं की जेणेकरून गिरायकं येतील बिल्डिंग मधली किंवा काही. तर हे आपल्याला किती वर्ष अजून आपण हे करू शकू आणि आपल्याच वरती सगळा हा आपलं कुटुंब अवलंबून आहे, तर आपल्याला आता काहीतरी दुसरं काहीतरी करणं भाग आहे. याचा विचार करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं एक दिवशी की मुबारकचं आवाज चांगला आहे, जर का आपण हिला घेऊन मुंबईला गेलो तर असं होईल की हिला चित्रपटांमध्ये काम मिळेल आणि त्यांनी ऐकलं होतं की चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं की चांगले पैसे मिळतात. तर त्यांना असं वाटलं की आपण मुबारककडे जास्त लक्ष देऊया आणि एक थोडंसं 1-2 वर्षानंतर तिला घेऊन मुंबईला जाऊया. आणि ते मुंबईला आले. ही जवळजवळ मला असं वाटतं 48 ची गोष्ट आहे. ते मुबारकना घेऊन मुंबईला आले. इथे ग्रँड रोडला त्यांनी एका पागडी याच्यामध्ये घर घेतलं आणि तिथे वडील आणि मुबारक बेगम राहू लागल्या. त्याच्यानंतर असं झालं की मुंबईमध्ये राहायचं ना तर मात्र तुमच्याकडे पैसा हवा असतो आणि तुमच्याकडे काम हवं असतं. एक रेग्युलर रुटीन जे आहे पैशांचं ते सुरू असणं फार गरजेचं असतं. मग ते किती छोटं आहे किंवा मोठं आहे पण ते गरजेचं असतं. ही गोष्ट लवकरच वडिलांच्या लक्षात आली. इथे आल्यानंतर त्यांनी करीम खानचे पुतणे होते समर खान, तर त्यांच्याकडे किराणा घराण्याचे ते गायक होते, त्यांच्याकडे शिकवणी लावली मुबारक बेगमना गाण्याची. कारण चित्रपटामध्ये गायचं तर थोडंसं अजून जास्त तयारी असणं गरजेचं होतं हे त्यांना माहिती होतं. मात्र त्यांचं जी अपेक्षा होती की मुंबईला आल्यानंतर आपल्याला लगेच आपल्या मुलीला पार्श्वगायनाची संधी मिळेल, तर असं काही झालं नाही. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मुंबईला आल्यानंतर कमाई असणं फार गरजेचं असतं, काम करणं गरजेचं असतं. तर त्यांना तर ते शक्य नव्हतं इथे मुंबईला काही ठेले चालवणं किंवा रेडी घेऊन रस्त्यामधनं फिरणं. तर त्यांनी असं केलं की चौकशी केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की रेडिओवरती गझलांचा एक कार्यक्रम होतो आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन गायकांना संधी दिली जाते. तर त्याच्यासाठी ते मुबारक बेगमना घेऊन रेडिओवर गेले. तिथे त्यांची ऑडिशन झाली गाण्याची आणि त्या सिलेक्ट झाल्या आणि तिथे त्यांना गझल गाण्याची संधी मिळू लागली, त्याच्यातनं पैसे मिळू लागले, जेणेकरून दोघांचा उदरनिर्वाह चालू राहिला. त्या गझल ज्या त्या गात होत्या मुबारक बेगम, तर एक दिवस असं आलं की त्या काळचे संगीतकार होते रफिक गजनवी. तर त्यांनी एक दिवशी ते गझल मुबारक बेगम यांची ऐकली आणि त्यांना असं वाटलं की या मुलीचा आवाज, ही कोणी गायिका जी आहे तिचा आवाज खूप छान आहे, तर आपण हिला जर का कुठल्या एखाद्या चित्रपटामध्ये का तिला संधी दिली पार्श्वगायनाची, तर एक नवीन आवाज पण इंडस्ट्रीला मिळेल आणि एक चांगला आपण पण काहीतरी एक वेगळ्या आवाजाची काय म्हणतात ओळ, म्हणजे त्यांना नवीन आवाज आपण शोधला याचं सुद्धा आपल्याला क्रेडिट मिळेल. म्हणून त्यांनी ते रेडिओवरती गेले आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी सगळी चौकशी केली की ही अमक्या अमक्या कालची गात होती गझल कार्यक्रमामध्ये, त्या गायिकेचं नाव काय आणि तिचा पत्ता काय आहे वगैरे. तर त्यांना त्यांचा मुबारक बेगमचा पत्ता मिळाला आणि ते दुसऱ्याच दिवशी मुबारक बेगम यांच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या एका चित्रपटामध्ये तुझ्याकडनं गाणं गाऊन घ्यायचं आहे, तुझा आवाज मला आवडला, तुला संधी देतो. तर वडिलांना खूप आनंद झाला, मुबारक बेगमना आनंद झाला की चला आता आपल्याला पार्श्वगायनाची संधी मिळते आहे. मात्र मुबारक बेगम ज्या दिवशी रेकॉर्डिंगला गेल्या तर त्या दिवशी रेकॉर्डिंगचं नेहमी असं असतं ना की फक्त संगीतकार आहे आणि गायक किंवा गायिका आहेत आणि ते त्यांचं ते रेकॉर्डिंग रूममध्ये असतात आणि हे इथे संगीतकार दुसऱ्या रूममध्ये बसलेला असतो आणि गाणं रेकॉर्ड होतं. एक तर चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग असतं ते त्या चित्रपटाशी निगडीत अनेक माणसं तिकडे हजर असतात, निर्माता, दिग्दर्शक, त्यांचे काही असिस्टंट असतात, ते असतात, वादक असतात, कारण त्या काळामध्ये लाईव्ह सगळं रेकॉर्डिंग होत असे गाण्याचं. त्यामुळे 5-50 सगळे गायक असतात वेगवेगळे, कोणी हार्मोनियम वाजवत असतो, कोणी ढोलक वाजवत असतो, कोणी वायलिन वाजत असतं. तर हा सगळं ती एवढी माणसं बघितल्यानंतर मुबारक बेगम इतक्या बावचळल्या की त्यांना जेव्हा टेक सुरू झाला रेकॉर्डिंगचं
तर त्यावेळेला त्यांना गाताच येईना, ते त्यांचा आवाजच म्हणजे असं झालं की बापरे, एवढ्या लोकांसमोर मी कसं गाणार. आणि कारण त्यांनी कधी हे सगळं बघितलं नव्हतं वातावरण. आणि 1-2 वेळा रफिक गजवनीने आणि प्रयत्न केले की समजावून सांगितलं की अरे नाही, हे आहे, तू लक्ष देऊ नकोस, तू गाणं गा वगैरे. मात्र तरी सुद्धा असं झालं की त्या गाऊ शकल्या नाहीत. आणि शेवटी रफिक गजवींना लक्षात आलं की हिच्याकडनं काही गाणं गायला जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी दुसरी गायिका बोलवली आणि तिच्याकडनं ते गाणं गाऊन घेतलं. त्याच्यानंतर असं झालं 4-5 महिन्यानंतर संगीतकार श्याम सुंदर त्यांनी सुद्धा मुबारक बेगम यांचा आवाज ऐकला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांना पाचारण केलं की माझ्या चित्रपटासाठी तू एक गाणं गा. तिथे पुन्हा तेच सगळं घडलं जे पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला घडलं होतं. आणि तिथे सुद्धा मुबारक बेगम गाऊ शकल्या नाहीत. 49ची गोष्ट आहे. आणि आणखीन एक वर्ष गेलं, जवळपास 1-1.25 वर्ष. आणि त्यांना अनेक संधी मिळाली आई ये नावाच्या एका चित्रपटाच्या गाण्यासाठी. तो चित्रपट निर्माता त्या चित्रपटाचे होते अभिनेता याकूब, त्या काळातले फार मोठे अभिनेता, ज्यांनी अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि नशत या चित्रपटाचे संगीतकार होते. या वेळेला मात्र असं झालं की मुबारक बेगम अतिशय व्यवस्थितपणे आपलं गाणं गाऊ शकल्या. गाणं सुंदर पद्धतीने रेकॉर्डिंग झालं आणि ते त्यांचं पहिलं गाणं होतं. त्या गाण्याचे बोल होते मोहे आए आ गई अंगड़ाई, असं त्या गाण्याचे शब्द होते. ते मुबारक बेगम यांचं पहिलं गाणं. आता पुढे काय घडलं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणखीन काय काय घडलं ना, ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.